नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. परभणी येथे झालेल्या भारतीय संविधान प्रतिकृती अवमान केल्याच्या निषेधार्थ तासगाव तालुक्यातील चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की भारतीय संविधानाच्या निर्मिती 75 वर्ष पूर्ण झालेली असून भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवाचा काळ असताना अशा घटना घडून येणे ही मोठी शोकांतिका असून खेदाची बाब आहे. तरी या प्रकरणातील आरोपींना अटक करून कारवाई करण्यात यावी येईल अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपा अनुसूचित मोर्चा जिल्हा सरचिटणीस विनय सपकाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अधिकराव आबा लोखंडे, ज्येष्ठ युवक नेते प्रशांत भाऊ सदामते, समाजभूषण भीमराव भंडारे, जितेंद्र भाऊ कांबळे, मोरे मेहरबान, सुभाष कांबळे, शरद शेळके, समीर कोळी, अर्जुन थोरात, मिलिंद माने, विकास सकटे, पुरण मलमे, संदीप कांबळे, संभाजीराव माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट. जय लहुजी, जय भीम, जय शिवराय, जय अण्णा. आज तासगाव येथील पोलीस निरीक्षक यांना भेटून समस्त बहुजन चळवळीच्या वतीनं, आंबेडकर चळवळीच्या वतीनं, अनुसूचित जाती जमातीच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदनात आम्ही मागणी केलेली आहे की 2 दिवसापूर्वी परभणी जिल्हा या ठिकाणी काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीचा अवमान केला. त्यामुळं समस्त महाराष्ट्रातील बहुजन समाजातील आणि आंबेडकरी चळवळीतील काम करणाऱ्या सर्व समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं आज आम्ही सर्वच तासगाव तालुक्यातील बहुजन चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते बांधव यांच्या वतीनं तासगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय वाघसाहेब यांना भेटून निवेदन दिलेलं आहे. आणि राज्य सरकारला पण आम्ही विनंती करतो की आपण अशा या समाजकंटकांचा वेळीच बंदोबस्त करावा आणि याच्या पाठीमागं कोण सूत्रधार आहेत ते देखील समोर आलं पाहिजे आणि त्यांच्यावर देखील कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आज आम्ही निवेदनाच्या वतीने केलेली आहे. अन्यथा असेच जर प्रकार घडू लागले तर समस्त महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये बहुजन चळवळ आणि आंबेडकर चळवळीला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही असा या निमित्ताने इशारा देतो.